पूज्यश्री, जसं तुम्ही सांगता की आम्हाला प्रतिक्रमण करायचं आहे, तर तुम्ही म्हणता की मनापासून प्रतिक्रमण कराल तर प्रतिक्रमणाला यश मिळतं. हम्म. तर त्यावेळी जो तुमचा मनापासूनचा काय अभिप्राय आहे, म्हणजे काय मनात मनात म्हणजे कसे भाव ठेवायला हवेत अगदी प्रतिक्रमण करताना? सिंपल आहे. अमोलचं चुकलं आहे तर अमोल वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. आधी विलकपणाची जागृती ठेवायची. अमोलमुळे कोणाला दुःख पोहोचलं तर दुसऱ्याला दुःख पोहोचलं तर त्याचा शुद्धात्मा पहा आणि त्या शुद्धात्म्याला प्रार्थना करा आणि अमोलकडेच त्याच्या चुकीचं प्रतिक्रमण करायला सांगा. तर अमोल त्याची चूक स्वतः कबूल करेल तर त्याला पश्चाताप होईल की माझ्या चुकीमुळे त्याला दुःख पोचलं, मी माफी मागतो. तर ते इतकंच पुरेसं आहे. पश्चाताप म्हणजे काय की स्वतःची चूक स्वीकारणं. समोरचा निर्दोष आहे, त्याचा दोष नाही, माझ्या हिशोबामुळेच माझ्याकडून त्यानं दुःख पोचलं, माफी मागतोय. समोरच्याने संताप केला तरीही आपल्याला त्यांना निर्दोष पाहायचं आहे की नाही, त्यांचा दोष नाही, माझ्या पूर्वकर्माच्या हिशोबाने त्यांना हा क्रोध करावा लागतोय, माझ्या निमित्ताने त्यांना क्रोध करावा लागला, त्याचीही मी माफी मागतोय. पण हे अमोल करेल प्रतिक्रमण. अमोल स्वतःची चूक समजून हे करेल आणि स्वतःची चूक जेव्हा स्वीकार होते तेव्हा मनामध्ये पश्चाताप होतोच की नाही, हा बघा मला सुटायचं आहे आता. हीच हार्टिली समज ठेवायची. समजलं तुम्हाला? हो पूज्यश्री. आणि पूज्यश्री, जसं तुम्ही सांगता की भरत चक्रवर्तींना नेमिनाथ महाराजांकडून आत्मज्ञान प्राप्त झाले होते किंवा केवळ ज्ञान प्राप्त झाले होते, तर त्यावेळी तर तुम्ही जसं सांगितलं की त्यांना अक्रम मार्गाने ज्ञान प्राप्त झाले होते. पण ते युग होते, त्यावेळी तर द्वापर युग होतं आणि त्यावेळी क्रमिक मार्गच होता. अक्रम मार्गाबद्दल तर कुणालाच काहीच माहित नव्हतं. तर त्यावेळी अक्रमाने कसं ज्ञान मिळून गेलं, ते जेव्हा की क्रमिक मार्ग तर चालू होताच म्हणजे, आणि अक्रम मार्गाबद्दल कुणालाच काही माहित. त्यांचा भरत चक्रवर्तींचं ते कर्म होतं. राजपाट, राणी, वैभव पूर्ण कर्मच हिशोबात होतं त्यांच्या. तर त्यांना अपवाद रूपाने मिळालं. ते अपवाद म्हणजे नियम तो क्रमिक मार्ग होता, पण अपवाद होऊन गेला. अपवाद आणि रूपाने मिळालं त्यांना. आणि पूज्यश्री, व्यवहारात सहजता कशी ठेवू शकतो? तेव्हा 5 आज्ञेत जितकं राहाल तेवढा अहंकार, बुद्धी संपून जातील, तेवढी प्रकृती सहज होत जाईल. आणि पूज्यश्री, जसं कुणीही काही अपमान करून देतात तर त्यावर खूप क्रोध होतो आणि त्याच्याप्रती ईर्ष्या होऊन जाते. तर त्यासाठी काय करायला हवं? या क्रोधाचं तेच तर, अपमान करणाऱ्याला निर्दोष पहा, तेच बघायचं आहे. त्यासाठी दादाजींचं प्रतिक्रमण, त्यावर पुस्तक वाचा आणि निचे दोष दर्शनाने निर्दोष. त्यानेच आपल्याला कळेल कुणाचा अपमान करत आहे, करणारा कोण आहे, तो शुद्धात्मा कोण आहे, मी शुद्धात्मा हा कसा विलग आहे. तर निर्दोष बघण्याची दृष्टी मिळाली तर मग समाधान होईल. निर्दोष पाहायचं आणि बुद्धी जी ईर्ष्या करते, द्वेष करते, त्याचं प्रतिक्रमण करून घ्यायचं अमोलकडून. विजय कुमारन, जय सच्चिदानंद. विजय खुराना, विनोद शर्मा, किरण कर्नाल. बोला. जय सच्चिदानंद. आधी मला खूप राग यायचा. जेव्हापासून ज्ञान घेतलंय तेव्हापासून खूप चांगलं झालंय आणि मनात खूप विचार यायचे. आता खूप चांगल्या प्रकारे आता घरात राहतो. जेवढ्या वाईट सवयी होत्या सगळ्या सुटून गेल्या तुमचे ज्ञान घेतल्याने. खूपच छान. मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की हे ज्ञान खूप छान आहे, यात राहायला हवं, त्याची 5 आज्ञा मानायला हव्यात. हे सगळ्या वाईट सवयी असो स्वतःहून सुटून जातात, म्हणजे त्यांना सोडायची गरज राहत नाही. वाईट सवय म्हणजे दारू आहे, सिगारेट आहे, मी खूप करायचो, आणि मावा आहे, तंबाखूचं सगळं स्वतःहून गेलं. बघा, बरं झालं. तुम्हाला कोटी प्रणाम करू इच्छितो आणि खूप धन्यवाद देऊ इच्छितो तुम्हाला. खूप छान. जय सच्चिदानंद. धन्यवाद. तर वरून ज्ञान आलंय, त्यांना पोचवूया आपण. जय सच्चिदानंद. पूज्यश्रींच्या चरणी कोटी नमन. हा, बोला. पूज्यश्री, लास्ट मंथ दादावाणीत एक लाईन वाचली होती, स्वतः ज्ञानाकार आहे, आत्माकार आहे, मग क्षेत्राकार का होऊन जाता, हे लक्षात नाही आलं. ॲक्च्युली काय आहे की हे किरणचं जे शरीर आहे त्याला मी आहे असं मानतात. म्हणजे परक्या गोष्टीसाठी मी आहे असं मानलं ते क्षेत्राकार होणं असं म्हटलं जातं. नाहीतर क्षेत्रज्ञ मानलं जातं, जाणकार आहे. किरणला काय होत आहे, तो जाणकार, तो आपला स्वभाव आहे. पण आपण मानतो की मला झालं तर क्षेत्राकार झालं म्हटलं जातं. क्षेत्रज्ञाच्या ऐवजी क्षेत्राकार झालो.
तो ज्ञानाकारी म्हणजे आत्माकार म्हणजे आत्मरूप होणं. ते आता जागृतीने आपण पुरुषार्थाने येऊ आणि किरणला वेगळं ठेवल्यामुळे आपण स्वक्षेत्रात आलो आहे, क्षेत्रज्ञ झालो म्हटलं जाईल ते. आणि एके ठिकाणी हे लिहिलं होतं की संयम सुख उपजल्याने सुटो गर्वरस. हम्म. हे बघा, संयम म्हणजे मी केलं हा अहंकार सुटून जातो, तेव्हा गर्वरस होतो. किती ध्यान केलं मी, तो गर्वरस उत्पन्न होतो, तेव्हा जागृती येईल. हो, कुणी केलं आणि मी तर शुद्धात्मा आहे, मी नाही केलं, किरण करते. तर किरण वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे आउट ऑफ सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. तर अशी जागृती असल्यामुळे त्या जागृतीला संयम म्हटलं जातं. आपण तन्मयाकार होत नाही, संयमाने विलग राहतो, तर गर्वरसाचा परिणाम संपून जाईल. आणि जसं काही गोष्टी जेव्हा माइंडमध्ये रिपीट रिव्हर्स गिअरमध्ये चालत राहतात, तरी बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार काय चालत राहतं? ही बुद्धीची दखल आहे. माइंड बिचारा दखल देणारा नाही आहे, चित्तही एवढा दखल देणारा नाही. बुद्धी खूप दखल देते. आणि बुद्धी ही स्त्री अशी प्रकृती आहे, त्यात बुद्धी जास्त दखल देते. चांगलं वाईट, शंका कुशंका, माझं परक, आपलं हे सगळं दखल देऊन देऊन चांगलं झालं तर गर्वरच चढत राहतो, बिघडला तर भोगवटा येतो. मग बुद्धी निरंतर भोवऱ्यासारखी फिरत राहते, दखल देत राहते. तिच्यापासून सुटायचा उपाय हाच आहे की फाईल 1 पासून विलग राहा आणि हळूहळू कुणाला दुःख पोहोचलं तर प्रतिक्रमण करून घ्या की नाही, ही तर माझीच चूक आहे. भोगवटा आला तर भोगतो त्याची चूक, आपलीच चूक आहे, भोगवटा येतो ती. आपल्या चुका पाहण्याची सुरुवात करा. आणि तुम्हाला जास्त प्रोग्रेस करायचा असेल तर समोरचा जेवढा दोषी दिसत राहतो, कुठलाही दोष कुणाचा दिसतो तेव्हा चेक करा, आपल्यात असा दोष आहे, असणारच असणार. कोणी खोटं बोलतं, आपल्याला राग येतो, खोटं का बोलतो माझ्यासोबत, तर आपण कधी कुणाशी खोटं बोललं चेक करा. तर तेवढाच आपला दोष संपवण्यासाठी खूप आहे सगळं. दुसऱ्याचे खूप दोष दिसतात, स्वतःचे दोष दिसत नाहीत. स्वतःचे दोष पाहण्यासाठी हे उपाय सुरू करा. आपले दोष जेवढे कमी होतील तेवढीच बुद्धी संपत जाईल. मग शक्ती द्या दीपक भाई. हो, हा, विजय खुराना बोलतोय. बोला बोला. जय सच्चिदानंद. सर, जसा कुणी मनुष्य नीती प्रामाणिकतेवर चालतो आणि रंक राजा बनून जातो आणि त्यानंतर तो रंक बनून जातो, काय यात त्याच्या नशिबाचा दोष मानला जाईल की कुणाचा मानला नाही, जाईल? नशिबाचाच. नशीब म्हणजे प्रारब्ध, म्हणजे पूर्वकर्माचं ते एक फळ आहे. तर ही पूर्वकर्माची फळ येतच राहतात. आता आपण काय समजून घ्यायचं आहे, जेव्हा लक्ष्मी वाढते तेव्हा तिचा सदुपयोग करा, आणि लक्ष्मी संपून गेली तर धर्म मार्गावर पुढे जा. धंद्यात मंदी तर सत्संगात तेजी करा. धर्म मार्गावरती पुढेच राहा. नाहीतर लोक काय करतात, धंद्यात मंदी आली तर इथून लोन घेतील, तिथं खोटं नाटक काहीतरी करतील, कुणाकडून पैसा मागतील, सगळं निघून जाईल. कारण वाईट टाईम सुरू झाला आहे, पापकर्मांचा उदय आहे, लॉस वाढत जाईल. पाप संपलं, पुण्य सुरू झालं तर पुन्हा मग धंदा सुरू करा. तोपर्यंत धर्माचा आसरा घ्या, धर्म सत्संग वाढवा. समजतंय का तुम्हाला? येस येस. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. नमस्कार, बोला. पूज्यश्री, जिवंत असेपर्यंत सगळे शुद्धात्मा आहे, पण मेल्यानंतर दुष्टात्मा प्रेतात्मा कसा बनतो? तांत्रिकाच्या चमत्काराने एक दुसऱ्याला कष्ट देतात, त्रास देतात, यापासून वाचण्याचा उपाय काय? म्हणजे का बनतात दुष्टात्मा? खरं तर आपला हिशोब असेल तेव्हा कोणी आपल्याला त्रास देणार, तो निमित्त आहे. आपलंच कर्म आपल्याला फळ देतं असं समजायचं, बाकी कुणाचाही दोष नाही आहे. आणि शुद्धात्मा तर आहे, पण शुद्धात्मा तर आपल्या दृष्टीने आहे, ज्ञानीच्या दृष्टीने. पण तो कोणता भाव ठेवतोय, कुणाची लक्ष्मी घ्यायची, कुणासाठी विषय विकाराचे दोष करायचे, पती पत्नीशिवाय अणहक्काची लक्ष्मी अणहक्काच्या विषयात जाईल तर दुष्टात्मा होऊन जाईल. किंवा मग स्वतःचं जे आहे तेही दुसऱ्यासाठी वापरत राहील संपूर्ण जीवनात, तर देवात्मा म्हणवला जाईल, देवगतीत जाईल. हां, कुणाला दुःख देत नाही, अणहक्काची लक्ष्मी घेत नाही, नियम नीती प्रामाणिकपणा बाळगतो आणि हक्काच्या विषयी पती पत्नीशिवाय बाहेर दृष्टी बिघडवत नाही, तर पुन्हा मनुष्यात येईल, मानव धर्माचं पालन करतो. तर हा मनुष्यात असतानाच कशी भावना ठेवतो त्या हिशोबाने त्याची गती होते. आपलेही कर्म बांधली गेलेली आहेत वाईट, कुणाबरोबर बांधून घेतलं वैर, तर आपण कुणाला तरी त्रास देईल. तर आता उपाय हाच आहे की कुणाला दुःख देऊ नये. एका जीवनात निश्चय करा, माझ्या मनाने किंवा वाणीने वर्तनाने कुणाला दुःख द्यायचं नाही आहे.
आणि जर दिलं गेलं तर खूप प्रतिक्रमण करून ते धुवून टाका. जमल्यास प्रत्यक्षही कधी क्षमा मागा तुम्ही. भाऊसाहेब, माझ्याकडून चूक होतीये, तुम्हाला मी दुःख पोचवतोय, मी मनापासून क्षमा मागतो, मला क्षमा करा. कुणाबरोबर वैर बांधू नका. कुणाला दुःख द्याल, मग ती पत्नी असो किंवा पती असो किंवा पुत्र असो किंवा आईबाप असोत किंवा फ्रेंड्स असोत किंवा मुलगा, सून किंवा जावई, कुणाला दुःख द्याल तर मग वैर बांधलं जातं. नंतर वैराचं फळ येतं ना, ते सहन होत नाही आपल्याला आणि नंतर उलट सुलट मार्गाने जातो, फसतो आणखी. मग त्यापेक्षा दुःख देणंच बंद करा. आणि कोणीही त्रास देत असेल तर समजा की आपण आधी दुःख पोचवलं आहे, तेव्हा त्रास तर होणारच आहे. मी कुणाला त्रास दिला आहे, तोच त्रास मला परत येतो आहे, तर प्रतिक्रमण करा आणि निमित्ताला निर्दोष व्हा. समजलं का तुम्हाला आता? पूज्यश्री, जागृती नाही राहत. हो, त्यासाठी सत्संगाचा माहोल वाढवा, सत्संगाच्या टचमध्ये राहा. कोटी कोटी प्रणाम. आणि दादाजींची पुस्तकं वाचा, चरणविधी वाचा. कुणाला दुःख झालं तर प्रतिक्रमण करा आणि प्रत्यक्ष सत्संगाचा जोर वाढवा. माझा मुलगा जे काम करतो तो ते नीट करू शकत नाही. किती वय आहे त्याचं? तो 26 वर्षाचा आहे. काम करू शकत नाही. काम तर करू शकतो पण यश नाही मिळत. हो. मग आता त्याला सत्संगात घेऊन या. त्याला म्हणावं, थोडा सत्संगाचा माहोल वाढव, सत्संगाच्या टचमध्ये राहा. आणि आता जे काही करतोय तो काम, त्याच्या शांतीचे उपाय करायचे असतील तर एवढं नक्कीच आहे, 15 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार करायला सांगा. घरात दादा भगवान सिमंदर स्वामींची आरती करा. आणि कुणासोबत देणं घेणं, काही भांडण रागद्वेष असतील तर प्रतिक्रमण करा. त्याने अंतराय तुटतील आणि जीवनात सुखशांती लाभेल. हे मागच्या कर्माचं फळ आलं आहे. अंतराय फळ देतात हे सगळं, नाही का? भाऊसाहेब म्हणाले 99% यश आलं आहे, शेवटी काहीतरी काम डिस्टर्ब झालं तर आपलेच अंतराय आपल्याला फळ देतात. त्याला समभावाने पूर्ण करा आणि नवीन चांगली भावना ठेवा, प्रयत्न करा. आणि दादा भगवानांची त्यांची आराधना केल्यामुळे आत्म्याची आराधना होण्याने अंतराय तुटतील. जमल्यास त्याने सत्संगात यावं, ज्ञान प्राप्त करावं. जय सच्चिदानंद. हा, जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, बोला. पूज्यश्री, माझ्या मनात मी हे जाणू इच्छितो की जसं मनाची निर्मिती पूर्वभावाच्या अभिप्रायाने होते, त्याच प्रकाराने चित्ताची निर्मिती कशा प्रकारे होते? चित्ताची निर्मिती कोणत्याही प्रकारे होत नाही. हा मनुष्य जीव मात्र संसारात समशरण मार्गाने पुढे जातो. 1 मैल ते 100 मैलपर्यंत डेव्हलपमेंटमध्ये हळूहळू पुढे जात राहतो. संयोगाच्या प्रवाहात आहे. तर प्रवाहात जसा एकेंद्रियात आला, आधी एक जीव जेव्हा मोक्षात जातो तेव्हा एक जीव संसारात अंश अव्यवहार राशीतून व्यवहारात येतो आणि त्याची थोडी आवरणं तुटतात. मग एकेंद्रिय जीव प्रकट होतो, थोडा प्रकाश बाहेर निघतो. तर संयोगाच्या मग त्याच्या दबावामुळेच थोडं आवरण, म्हणजे संयोगाचा दबाव कमी झाला तर थोडं आवरण तुटतं. ती चित्तशक्ती तिथून सुरू होते. दर्शन, जाणीव आणि डेव्हलपमेंटमध्ये टक्कर होते. आवरणं बघा तुटत जातात. 1 इंद्रियातून 2 इंद्रियात येतो. अनुभव त्याच्या स्टॉकमध्ये असतो, हळूहळू 3 इंद्रियात येतो. अशी आवरणं तुटत गेल्यामुळे डेव्हलपमेंट होत राहते. आणि समज, जाणीव, प्रकाश आत्म्याचा, आवरण थ्रू प्रकाश, ते चित्त म्हणजे समज तेवढी प्रकट होत राहते. ते नॉर्मलच आहे, नॅचरल आहे. पूज्यश्री, हे जे ज्ञान घेतल्यानंतर चित्तवृत्ती म्हटल्या जातात, तर हे डिस्चार्ज चित्त आहे? हो, ते बिघडलेलं चित्त डिस्चार्ज आहे. पण त्याला विलग पाहाल तर डिस्चार्जला डिस्चार्ज म्हटलं जाईल. आपण त्याच्याबरोबर शॉपिंगला निघून गेलो तर मग ते डिस्चार्ज नाही, पेंडिंग डिस्चार्ज राहील. आपल्याला विलग ठेवायचं की हे विनोद कुमारचं चित्त खाण्यामध्ये गेलं, खरेदीमध्ये गेलं, बँकेत गेलं, पैशात चित्त गेलं, विकारात गेलं. त्याला विलग पाहिलं तर ते शुद्ध होऊन शुद्धात्म्यामध्ये येईल. मग जय सच्चिदानंद. बोला. मी जाणू इच्छितो की आम्ही आमचा कोणाचा समोर जे कोणाच्या अपराधाशी, गुंड्याशी आपला सामना होतो किंवा कोणा गुंडा अटॅक करतो, तर आम्ही त्यावर पुन्हा अटॅक करतो, तर त्याने आमचे कर्म बनते का की काय? हे काय आहे, आपण जे बोलतो की कुणी आपल्यावर प्रहार केला तर आपल्याला असं नको करायला, असं करायला हवं, तर आता चर्चा करू ते योग्य नाही आहे. कारण ॲट ए टाईम जे होईल ते योग्य आहे. आता कर्म कुठे तयार होतात की मीच अनिल आहे, मीच केलं. आता ज्ञान घेतल्यानंतर तुमची बिलीफ 100% चेंज होत राहते की मी अनिल नाही, मी तर शुद्धात्मा आहे.
मग आता ज्ञान घेतलं नसेल तरी घेतल्यानंतर ही चेंज होईलच. आणि घेतल्यानंतर असा काही प्रहार किंवा मग अटॅक झाला, त्यावेळी ऑन द मुमेंट जागृती राहिली नाही तरी बिलीफमध्ये मी शुद्धात्मा हे जाणणार नाही. जागृती, बिलीफ आणि अनुभव 3 स्टेजेस आहेत. तर जागृती कमी जास्त होत राहील, कारण कर्मांचा फोर्स संपवल्याशिवाय ज्ञान मिळालं आहे. आणि बिलीफ तर हे संयोगावर नाही आहे, ते आपलं आवरण तुटून कायमसाठी राईट बिलीफ सेट होऊन जाईल. तर बिलीफ चेंज न होण्याने नवीन कर्म तयार नाही होणार, त्याची गॅरंटी. आता इथे जो द्वेष झाला किंवा मोह झाला किंवा शरीरावरती राग आहे, तो प्रहार करणाऱ्यावर द्वेष आहे. रागद्वेषाच्या नंतर अनिलकडे प्रतिक्रमण करून घ्यायचं. कर्म फळ आहे, हे संघर्ष झाला, कर्म फळ आहे, त्याची माफी मागितल्यामुळे तेही धुतलं जाईल. मग तर आपल्या सुरक्षेसाठी आम्ही जाईल. पुन्हा प्रहार करू शकतो का? ते म्हणजे तर जाणून, होऊन जाईल. म्हणजे करून, म्हणजे अजाणतेपणी त्यावेळी जी स्थिती असेल झालं. तर मग आता समजा समजूतदार आहोत, तर जागृतीत आहोत, तर आपण जागृतीत हे भामटे लोक आले तर काय करायचं? तर आपण विलगपणाची जागृती सेट करू शकतो की अनिल काही अशी ही तयारी ठेवायची. आले तर चला, फाईल आली आहे, समभावाने निकाल करायचा आहे. अरे भाऊ, तुला काय हवं आहे? चल, घड्याळ हवं आहे का? घे, हवं आहे का? हे हवं आहे का? सॉल्युशन काढा. बघा, आपण यात्रेला निघालो किंवा आपल्याला घरातही काय प्रॉब्लेम आहे, हे थोडे पैसे 200-400 राहू दे, उरलेले तू घे, तूही शांतीने जग. तर आपल्याला समभावाने निकाल करायचा आहे. आणि खूप लोकांचा अनुभव आहे की जेव्हा आपण तयारी करून जातो, कवच घालून जातो, तरी जागृती राहते. आणि रस्त्यामध्ये जेव्हा तो गुंडा आहे पण आपण त्याला शुद्धात्मा पाहतो, तेव्हा त्याचाही फोर्स कमी होत जातो आणि हळूच व्यवहारही असा होऊन जातो. थोडे 5-50 रुपये त्याला देऊन आपणही सुटतो. मग तो जास्त हिंसक भाव अटॅकही नाही करत. असा खूप लोकांचा अनुभव आहे. आणि जर नकळत माझ्याकडून काही अपराध होतो की ज्यात माझा भाव नव्हता, तर ते कर्म कसे मोजावे? ते नकळत फळ भोगून निघून जाईल, भोगायचं आहे. पण जेव्हा अजाणतं कर्म जेव्हा जागृतीत येईल की अरे त्या दिवशी माझ्याकडून नाही का, आत्ता सांगितलं ना की कुणी चूक केली तर आपण चेक करू, त्यावर रागद्वेष करण्याऐवजी माझ्याकडून अशी चूक कधी झाली आहे का, आपण आपल्या प्रवृत्तीला तपासायला जाऊ, तर जागृती येईल. हां, अशी तर चूक खूप वेळा केली मी. त्यावेळी अजाणतेपणी झालेला दोषही जागृतीत आला आणि प्रतिक्रमण केलं तर संपू शकतो. आणि बायचान्स राहिला तर ओझं ठेवायची गरज नाही आहे, कारण जे जिवंत आहेत ते जागृतीत येऊनच जातील. आणि जे मृत आहेत, मृतप्राय जसं होऊन गेलं आहे, ते इथे संपून जाईल. कारण आपली बिलीफ काय आहे, ओव्हरऑल आपला भाव काय आहे, मनवचन काय आहे, कुणाला दुःख देणं नाही आणि मी शुद्धात्मा आहे, व्यवस्थित करता आहे. ओव्हरऑल आपली भावना अशी असल्यामुळे अजाणतेपणी राहिलेलं उरलेलं ते खूप असंच हे जळून संपून जाईल. आणि बायचान्स काही संघर्ष झाला आणि आठवलं तर आपण धुवून टाकू. म्हणजे अशी जोखीम नाही येणार मोठी. तर जसं प्रभू रामचंद्रांच्या गोष्टी सांगतात की ते दशरथांचा जो तीर आहे तो अजाणतेपणी लागला श्रवणाच्या आईवडिलांना आणि त्यांनी शाप दिला की त्याला ज्या प्रकाराने आम्हाला मारलं तसं तुलाही दुःख होईल. तर ते जेव्हा की ते अजाणतेपणी लागलं होतं त्यांना, अजाणतेपणे झालं. पण ते शिकारी राजालोक शिकार करायला निघाले होते. चला काही सावध सापडलं तर मारू. अजाणतेपणे ह्यांना लागला. तर शिकारीचं इंटेन्शन होतं, हिंसक भाव होता, तो तर होताच ना. आणि काय आहे की त्यावेळेस आत्मज्ञान नव्हतंच त्यांना. मीच केलं, करायची इच्छाही होती आणि चूक झाली तर पश्चातापही झाला, पण करता भाव होता. तर कर्मबंधन होऊनच जातं. आणि कर्मबंधनाच्या पुढची गोष्ट ही आहे की पूर्वकर्माचा हिशोब असा आला होता की त्याला हे निमित्त ठरलं. असा तीर लागला, श्रावण बाळाचं हे झालं, शाप लागला, त्यांना हे प्रॉब्लेम्स आले सगळे. तर सगळं नैमित्तिक आहे ते. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हा, बोला. दीपकभाई, मी सुरुची गाजियाबादहून. हां, दीपकभाई, मी तर अंड खाणं बंद केलं, पण मी माझ्या मुलाला खाऊ घातलं. ते आता बंद पण करा ते. लहान पोर, त्याला काही माहीत नाही. मीच त्याला चुकीचे संस्कार दिले आणि आता आम्ही नाही म्हणालो तर फाईल नंबर 2 म्हणतात की जेव्हा तू म्हणशील तेव्हा आम्ही खायचं आणि जेव्हा नाही म्हणणार म्हणजे नाही म्हणशील तेव्हा नाही खायचं, असं थोडंच असतं. हां, तर हळूच नाही सांगा आणि फर्स्ट क्लास दुसरं चांगला स्वयंपाक करा तुम्ही. ते खुश होतील, त्यांच्या आवडीचं जेवण बनवत राहा घरामध्ये. पतिदेवही खुश होतील, मुलंही खुश होतील. त्यांना जे पसंत आहे ते खाऊ घालत राहा. हां, प्रेमाने करा.
आणि त्यांच्याही मनाचं समाधान होईल मग. हो. आणि दीपक भाई, आणि जेव्हा कुठल्या अपमानाचे संयोग बनतो तर अशी इच्छा होते की ती व्यक्ती आमच्या समोर न येवो. हो, ते तर बुद्धी सांगते असं, पण तो तर हिशोब पूर्ण करावाच लागेल. आपण दुःख दिलं आहे तर दुःख आलं आहे, जमा करा. आणि दादाजींचं पुस्तक वाचा 2000, हे अपमानासमोर ज्ञानाची जागृती कशी ठेवायची. आय थिंक 2014 की 15 एप्रिलमध्ये ते आलं होतं. तर जुनी दादावाणी काढा आणि एक एक वाचत राहा, सॉल्युशन मिळत जाईल तुम्हाला. थँक्यू. निंदा, लोभ, मोह, मायेपासून कसं वाचावं? बस ही निंदा तर दुसऱ्याची करणं बंद करा, आणि कोणी आपली केली तर जमा करा की माझ्यात काही चुका आहेत, उणीवा आहेत, माझ्या चुका धुवून टाकते, उपकार माना. आणि लोभानेही कुणाला दुःख देणं बंद करा. कुणाला तर आपण दुःख देत नाही, घरातल्यांनाच देतो. मुलगा, मुलगी, पती सगळ्यांसाठी रात्रंदिवस तुम्ही खर्च करता, बंद करा. हे नका करू, ते नका करू. दुःख देणं बंद करा. जमल्यास ते समजावून सांगा, बेटा पैशाची अडचण खूप आहे सध्या, आपल्याला त्रास आहे, एवढं लक्षात ठेवशील का. समजावून सॉल्युशन काढा. दुःख देणं बंद करा. हो. समजलं तुम्हाला?